क्रिसमस झाला, सॅन्टाही येऊन गेला. आता काही दिवसात नवीन वर्षही सुरू होईल. पण कधी समजलंच नाही वेळ कधी निसटून गेला. या सगळ्या धावपळीत सगळ्यांना आईची माया दिसते, तिची काळजी जाणवते. पण बापाचं काय? बाप ज्याला भावना व्यक्त करायला कधी वेळच मिळाला नाही. शाळेच्या पहिल्या दिवशी हात धरून सोडायला येण्यापासून आज ऑफिसला सोडायला राहण्यापर्यंत तो कायम सोबतच. पण कधी कडकडून मिठीच मारता आली नाही. त्याच्या खांद्यावरचं ओझं तेव्हा कधी जाणवलं नाही. पण जसजसं मोठं झालो तसं मात्र समज समजायला लागलं. लहानपणी आपण मागायचो आणि त्याने पुरवायचं. पण आज मी किती देऊ आणि त्याने किती घ्यायचं हा मोठा प्रश्न पडतो. आजही जेव्हा फोन येतो तेव्हा ठरलेले 4च प्रश्न. काही कमी पडतंय का? जेवलास का? आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे आहेत का? स्वतःच्या काळजीचा एकही शब्द न काढता. जेव्हा गावापासून बाहेर पडतो, घरापासून लांब जातो, तेव्हाच बाप समजू लागतो. आणि एक गोष्ट लक्षात येते, जेवढ्या लवकर बाप समजतो ना, तेवढं आयुष्य खूप सोपं आहे. आणि जर बाप उशिरा समजला तर वेळ निघून गेलेली असेल. आणि म्हणूनच बाप आहे म्हणून आपण आहे.